नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की CNE ऑनलाईन कशी अटेम्प्ट करायची. ठीक आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, काही यूजफुल वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर सर्वात आधी आपण असा इंटरफेस ओपन करून घेतला आहे. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये आपण कसं ॲपमध्ये जाऊन कसं ते ओपन करायचं, यूजर ID सगळं टाकून कसं ओपन करायचं ते बघितलेलं आहे. हा पार्ट 2मध्ये आपण बघणार आहे की हे बघा, आपण CPT डिटेल्स इथे आलेलं आहे. व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करून असा इंटरफेस ओपन होतो. त्यानंतर आपल्याला ही जी लिंक दिली आहे पोस्टपार्टम हॅमरेज, याच्यावर क्लिक करायचं आणि या लिंकवर क्लिक करायचं. ठीक आहे. या लिंकवर आता आपण क्लिक करणार आहे. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो. ठीक आहे. अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो. आपल्याला असं ओपन झाल्यानंतर सर्वात आधी इथे लॉग इनवर क्लिक करायचं. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा, अशा प्रकारे पेज ओपन होते. यामध्ये लॉग इन विथ OTP, लॉग इन विथ पासवर्ड इथे दिलेला आहे. तर आपल्याला इथे मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकायचा आहे. तर फोन नंबर जर तुम्ही इथे टाकला तर तुम्हाला OTP येणार नाही लगेच. त्यापेक्षा तुम्ही ईमेल ID प्रिफर करू शकता. ईमेल ID टाकायचा, लगेच आपल्याला OTP येऊन जातो. खूप जणांचे प्रॉब्लेम येत आहे की मोबाईलवर OTPच येत नाही आहे. तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ईमेल ID टाकायचा, लगेच OTP येतो. जर तुम्ही या वेबसाईटवर आस्त्रिका स्पेअर यावर जर आधीच अकाउंट क्रिएट केलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट गेट OTP म्हणून करायचं आहे. पण तुम्ही अकाउंट जर क्रिएट केलं नसेल तर आता सर्वजण पहिल्यांदाच जर कुणी करत असेल ऑनलाईन CNE तर तुम्हाला सर्वात आधी क्रिएट अकाउंट करावं लागेल. क्रिएट अकाउंटमध्ये तुम्हाला सर्व माहिती विचारणार. सर्वात आधी मी आता मी अकाउंट क्रिएट केलेलं आहे, पण तरी मी तुमच्याकरिता करून दाखवते की कसं करायचं. तर सिलेक्ट लँग्वेज, व्हेरी इम्पॉर्टंट. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायचं, नेक्स्ट करायचं आणि इथे तुमचं फर्स्ट नेम जे तुमच्या सर्टिफिकेटवर आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर आहे, तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर इथे तुमचं जे काही नाव, सरनेम वगैरे जे आहे ते तुम्हाला इथे बरोबर टाकून घ्यायचं आहे. तर मी टाकत आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे तुमचा ईमेल ID टाकायचा, जो तुमचा ईमेल ID आहे तो. ईमेल ID टाकल्यावर तुम्हाला गेट बाय OTP करायचं आहे. मी आता इथे प्रायव्हसीमुळे दाखवत नाही आहे. तर गेट आणि कन्फर्मेशन अशी इन्फॉर्मेशन विचारलं जाईल तुम्हाला. तर कन्फर्म नेम करायचं की बरोबर आहे की चूक आहे. कन्फर्म नेम केल्यानंतर इथे बघा, माझ्या ह्याच्यात लिहून आलं की युजर ऑलरेडी एक्झिट म्हणजे मी ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलेलं आहे. त्यामुळे मला इथे अकाउंट क्रिएट करायची आवश्यकता नाही. पण तुम्हाला करावं लागेल. पहिल्यांदा जर तुम्ही ऑनलाईन CNE करत असाल त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं नाव, तुमची सर्व माहिती विचारली जाईल. तुम्ही ANM आहे की GNM आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जे काही आहे, तुम्ही ANM असेल तर ANM सिलेक्ट करा. ऑर्गनायझेशनचं तुम्हाला नाव विचारलं जाईल. तर तुम्ही ज्या ठिकाणी वर्क करता, जसं मी PSCला वर्क करते, तर मग PSCचं नाव जे काही आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र डॅश 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 जे काही आहे तुमचं ते टाकायचं. आणि मेन म्हणजे तुम्हाला RNA वगैरे तो नंबर विचारला जातो, म्हणजे तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर असतो. ठीक आहे. तो नंबर तुम्हाला बरोबर टाकायचा आहे. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, नंबर तुम्हाला बरोबर टाकायचा आहे. जर नंबर चुकीचा टाकला तर सर्टिफिकेटच तुमचं चुकीचं निघणार. ठीक आहे. त्यानंतर मी आता इथे लॉग इन करणार. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर इथे तुम्ही ईमेल ID टाकायचा. ठीक आहे. OTP वगैरे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन झालेलं दिसेल. ठीक आहे. ईमेल IDवर OTP आला, OTP टाकायचा आणि सबमिट करायचा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन झालेलं दिसेल. तर इथे मी हे PPH
जे लेक्चर आहे ते हे सर्टिफिकेट मी ऑलरेडी घेतलेलं आहे. ठीक आहे. PPH हे पूर्ण मी केलं आहे, त्यामुळे इथे 100% दिसत आहे मला. ठीक आहे. स्टार्ट अगेन, जर तुम्ही नवीन असाल म्हणजे करत असाल, आता जस्ट स्टार्ट केलं असेल तर तुम्हाला इथे स्टार्ट असं दिसून येईल. तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज येतील. ते व्हिडिओज बघायचे आहे, लेक्चर्स बघायचे आहेत. खूप छान प्रकारे ते समजवून सांगतात. ही माहिती खूप चांगली इम्पॉर्टंट आहे तुमच्याकरिता. जर तुम्ही बघत असाल पूर्ण लेक्चर जर तुम्ही अटेंड केले तर तुम्हाला PPH काय असते पूर्ण स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत सर्व समजून जाल तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण तुमचं क्लिअर झालं की तुम्हाला असं सर्टिफिकेट ह्या आयकॉनवर क्लिक करून इथून तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही रिझ्यूम पण करू शकता. आता माझं इथं स्टार्ट अगेन लिहून आलं आहे, कारण मी पूर्ण कंप्लीट केला आहे कोर्स. बरं, तुम्ही जर अर्धवट ठेवत असाल, बॅक घेत असाल, तर इथे रिझ्यूम म्हणून बटन येते. तुम्ही आज सोडू शकता, राहिलेलं उद्या, रात्री, जेव्हा, सकाळी, कधी पण सोडू शकता. आणि पूर्ण 100% कंप्लीट झालं. इथे 100% असं लिहून आलं की तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. जर तुम्ही थोड्या पार्टनी जर व्हिडिओ बघत क्वेश्चन सॉल्व करत गेले तर तुम्ही मग इथे 80%, 70% जेवढं तुम्ही सॉल्व केले आहे क्वेश्चन तेवढे तिथे पर्सेंटेज लिहून येणार. त्यानंतर अशा प्रकारे आपण PPH CNE PPH हा कोर्स करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे PPH जे आहे हे 5 आवर्सचा कोर्स आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल PPHच्या वर हे बघा, इथे 5 आवर्स CNE 5 आवर्स असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित जर लक्षपूर्वक केला कोर्स तर खूप चांगला आहे. पण तुम्हाला वेळेकारण तुम्हाला माहिती आहे सर्व, तुम्ही वर्क करून आहात त्यामध्ये. हे आपलं नॉलेज एन्हान्स करण्यासाठी दिलेलं आहे लेक्चर. ठीक आहे. तर तुम्ही थोडं स्किप पण करू शकता. ठीक आहे. पण मला असं वाटते की तुम्ही हा पूर्णच व्हिडिओ बघितला पाहिजे, आपल्याच फायद्यासाठी आहे. आणि त्यानंतर राहिले CNE आता आपण कोर्स कंप्लीट केला आहे, तर आपले पॉईंट कधी जमा होणार? तर हे आपल्याला 5 पॉईंट जे आहे 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्या जे काही रजिस्ट्रेशनचा जो नंबर आहे MNC आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट करून देतात. तर अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा. अजून कशाविषयी CNE काही क्वेश्चन असतील तर कमेंट करा, विचारा मला, मी नक्कीच ॲन्सर करणार. थँक्यू. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.